हेलो डियर स्टूडेंट्स, वंस अगेन वेलकम बैक टू आवर चैनल। तो काफी सारे बच्चों ने जो महाराष्ट्र बोर्ड के हैं स्पेसिफिकली उनको कन्फ्युजन है, मॅम नवीन एनसीईआरटी ची बुक कुठून डाउनलोड करायची आणि जुनी एनसीईआरटी ची बुक मध्ये काय डिफरन्स आहे। आमच्याकडे जुनी एनसीईआरटी बुक आहे पण आम्हाला परत नवीन एनसीईआरटी घ्यावी लागेल का, ऑनलाइन नाही का पीडीएफ मिळणार, ऐसे बहुत सारे क्वेश्चंस थे। ठीक आहे, तर तुमच्या ह्याच प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मी ही शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बनवून अपलोड करते। ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बेसिकली हे सांगणार आहे की तुम्ही एनसीईआरटी ची फिजिक्स, केमिस्ट्री, बायो विच एव्हर बुक यू वॉन्ट कशी डाउनलोड करू शकता। क्लास 11th ची टेक्स्ट बुक असो किंवा क्लास 12th ची टेक्स्ट बुक असो, कशी डाउनलोड करायची सिंपल आपण ट्राय करूया। तुम्ही ऑलरेडी टेक्नोलॉजी सेवी आहात तरी मी एकदा तुम्हाला सांगते। सबसे पहले गूगल पे जाओ और एनसीईआरटी टाइप करो। यहाँ पे जैसे ही आप एनसीईआरटी टाइप करोगे यहाँ पर आपको विंडो ओपन होते हुए दिखाई देगा। ठीक है, आता ही जी पहिली वेबसाईट आहे हीच आपली ऑफिशियल वेबसाईट असते ncrt.nic.in। ह्या वेबसाईटच्या पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करा, टेक्स्ट बुक पीडीएफ क्लास 1 टू क्लास 12। जैसे ही आप यहाँ पे क्लिक करोगे नवीन विंडो ओपन होणार। आता इथे तुम्हाला खूप सारं काय काय दिसेल, इथे काय डाउनलोड करायला जाऊ नका, इथे आधी ऑप्शन्स हे फिल करा। ठीक है, तुम्हाला 11वीं ची टेक्स्ट बुक डाउनलोड करायची असेल तर इथे क्लास 11 सिलेक्ट करा। आपको 12th स्टैंडर्ड की बुक डाउनलोड करनी है तो क्लास 12 सिलेक्ट करो। आपको कंबाइन बुक डाउनलोड करनी है तो आप कंबाइन करो। समजा मी क्लास 12 चा ऑप्शन सिलेक्ट केलंय। ठीक है, सब्जेक्ट कोणता हवंय मला, फिजिक्स, मैथ्स, केमिस्ट्री, बायो, कौन सा सब्जेक्ट चाहिए आप अपने हिसाब से सब्जेक्ट सिलेक्ट करो। तो मैंने यहाँ पे बायोलॉजी सब्जेक्ट सिलेक्ट किया आणि बुक टायटल मध्ये इथे आपल्याला ऑथर्सची बुक नकोय, आपल्याला एनसीईआरटी ची बुक हवी आहे, तर आपण डायरेक्ट बायोलॉजी सब्जेक्ट सिलेक्ट करणार। ठीक आहे, आणि इथे मग तुम्हाला ऑप्शन दिसेल गो, ह्या गो ऑप्शन वरती क्लिक करा। आता मोबाईल मधून बुक डाउनलोड करताना तुम्हाला राइट साइड कॉर्नर वरती 3 डॉट्स दिसतात, त्या 3 डॉट्स वरती क्लिक करून खालती एक ऑप्शन येतो डेस्कटॉप साइट किंवा डेस्कटॉप विंडो, तो ऑप्शन टिक करा, म्हणजे मग तुम्हाला पण विंडो अशीच दिसणार। आता ही तुमची टेक्स्ट बुक क्लास 12 ची नवीन एनसीईआरटी टेक्स्ट बुक जी ह्या वर्षी पब्लिश झाली आहे ती टेक्स्ट बुक तुम्हाला दिसेल। आता या टेक्स्ट बुक मधून तुम्ही डायरेक्ट एक एक चॅप्टर इथे ओपन वरती क्लिक केला तर एक एक चॅप्टर डाउनलोड होईल, नाहीतर तुम्हाला अख्खी टेक्स्ट बुक एकत्र हवी असेल तर तुम्ही डायरेक्ट कंप्लीट बुक डाउनलोड करू शकता। इथे जर मी क्लिक केलं डाउनलोड कंप्लीट बुक तर हे आपलं डाउनलोड प्रोसिजर स्टार्ट झालेलं आहे। हे बघा इथे गोल 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 दिसतंय, इट मीन्स डाउनलोड प्रोसिजर हॅज बिगन। जर मी इथे चेक केलं तर हे बघा माझी बुक डाउनलोड होते। ठीक आहे, पण मला नकोय, माझ्याकडे ऑलरेडी टेक्स्ट बुक आहे, तर हे थांबा मी जरा थांबवते प्रोसेस, नाहीतर उगीच डाउनलोड होत राहील। हा, मला बुक डाउनलोड करायची नाही, माझ्याकडे आहे हे पीडीएफ। तो ऐसे ही असंच प्रकारे तुम्ही क्लास 11th ची टेक्स्ट बुक डाउनलोड करू शकता, क्लास 12 ची टेक्स्ट बुक डाउनलोड करू शकता, फिजिक्स केमिस्ट्रीची बुक डाउनलोड करू शकता। नवीन टेक्स्ट बुक आणि जुन्या टेक्स्ट बुक मध्ये बरंच फरक आहे। मी जेव्हा तुम्हाला सिलेबस कंपॅरिझन प्रोव्हाइड केलेलं तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की एनसीईआरटीच्या नवीन टेक्स्ट बुक मधून खूप सारे चॅप्टर्स कट केलेत आणि जुन्या टेक्स्ट बुक मध्ये एक्स्ट्रा चैप्टर्स होते। तो अगर आपके पास पुरानी टेक्स्ट बुक है कोई प्रॉब्लम नहीं है, आप नया टेक्स्ट बुक डाउनलोड करो और जब आप न्यू टेक्स्ट बुक के हिसाब से चैप्टर पढ़ने बैठोगे तो ओल्ड टेक्स्ट बुक अपने हाथ में रखो और न्यू टेक्स्ट बुक का पीडीएफ मोबाइल में देखो और कंपेयर करते जाओ। आपको न्यू टेक्स्ट बुक में जो अपडेट किया है ओल्ड टेक्स्ट बुक में वो कट कर दो, म्हणजे तुम्हाला नवीन टेक्स्ट बुक फॉलो करायची आहे, तुम्हाला जुनी टेक्स्ट बुक फॉलो नाही करायची आहे। पण नवीन टेक्स्ट बुक नसेल तर परत विकत घ्यायची गरज नाहीये, तुमच्याकडे जुनी टेक्स्ट बुक आहे तीच जुनी टेक्स्ट बुक वापरा, नवीन टेक्स्ट बुकचा फक्त पीडीएफ घ्या। पीडीएफ तुम्ही असं डाउनलोड करू शकता। क्लास 11 आणि क्लास 12 दोन्हीचं पीडीएफ तुमच्याकडे असलं पाहिजे। आता नवीन टेक्स्ट बुक डाउनलोड झाली हे आपल्याला कसं कळणार, तुम्ही जेव्हा टेक्स्ट बुक डाउनलोड करा तर जेव्हा आपले जे पेजेस असतात प्रत्येक पेजेसच्या खाली इथे लिहिलेलं असेल पब्लिश 25-26, इथे इयर दिलेलं असेल, म्हणजे तुमची नवीन टेक्स्ट बुक डाउनलोड झाली आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही इंडिव्हिज्युअल चॅप्टर्स डाउनलोड करून ठेवू शकता। हे बघा कसं असतं, मोबाईलमध्ये स्पेस कमी असली की आपण पूर्ण टेक्स्ट बुक नाही डाउनलोड करू शकत, म्हणून मुलं चॅप्टर वाईज टेक्स्ट बुक डाउनलोड करतात। पहिलं चॅप्टर 1 करणार, मग ते शिकून झाल्यावर चॅप्टर 2 करणार, मग शिकून झाल्यावर चॅप्टर 3 करणार। सो दे डाउनलोड इट चॅप्टर वाईज आणि ते सोपं पण पडतं, मोबाईलची स्पेस पण जास्त कंप्लीट होत नाही, भरत नाही आणि आपलं काम पण संपतं, बरोबर। सो ह्याच प्रकारे तुम्ही फिजिक्स केमिस्ट्रीची क्लास 12 क्लास 11 ची टेक्स्ट बुक्स डाउनलोड करा आणि प्लीज नीट 2026 साठी जर तुम्ही सिरियस आहात तर आत्तापासूनच प्रिपरेशन स्टार्ट करा। ह्या चॅनलवरती तुम्हाला ऍब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर्स मिळतात, सगळे लेक्चर्स बघा। मी ऑलरेडी नीट 2026 चा सिलेबस स्टार्ट केला आहे,
मी जे लेक्चर्स घेते त्या लेक्चर्समध्ये मी थिअरी प्लस एमसीक्यू असा पैटर्न फॉलो करते. कुछ एमसीक्यूज हम क्लास में सॉल्व करते हैं और कुछ एमसीक्यूज आपको होमवर्क दिया जाता है. अगर आप मेरा लेक्चर देख रहे हो तो मैं आपको इतनी अश्योरिटी दे दूंगी कि आपको ज्यादा रिवीजन खुद से करना ही नहीं पड़ेगा. आपका 90% रिवीजन क्लास में ही हो जाएगा, क्योंकि हम एक एक लाईन एकदम डिटेल में पढ़ते हैं. आणि आपण जेव्हा एनसीईआरटी वाचतो तेव्हा मी तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड सोबत कंपेअर करून करून शिकवते की महाराष्ट्र बोर्ड मध्ये हे चांगलं दिलंय, एनसीईआरटी मध्ये हे चांगलं दिलंय, महाराष्ट्र बोर्ड मध्ये हे कमी आहे, एनसीईआरटी मध्ये हे कमी आहे. तर हे कंपॅरिझन करून आपण शिकतोय, म्हणजे आपल्याला जास्त मेहनत नको घ्यायला. सो प्लीज लेक्चर्स बघायला सुरुवात करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आम्ही तुमच्यासाठी कम्युनिटी पोस्टवर एमसीक्यूज पण अपलोड करतोय. तुम्हाला डेली बेसिसवरती लेक्चर्स प्रोव्हाइड करतोय, म्हणजे तुमचं पोर्शन पटपट पटपट कव्हर झालं पाहिजे. और जैसे ही इस चैनल को 1000 सब्सक्राइबर्स का टारगेट अचीव हो जाएगा, मैं आपके लिए लाइव पीवायक्यू एमसीक्यू सेशन लेकर आने वाली हूँ. तर आता तुमच्यावर आहे, तुम्ही किती लवकर ही चॅनल शेअर करता आणि पटकन 1000 सब्सक्राइबर्स अचीव करता, so that we can solve live MCQ session. So I will see you all very soon. Please share this video with all your friends so that they can also download textbook. Bye bye. Take care.